भाजपानं किंवा शिंदे गटानं किंवा अजित पवार गटानं सभापती कोण असावा याविषयी दावा जो आहे तो अजून केलेला नाहीये। त्यामुळे सभापतीची निवड जी आहे ती या अधिवेशनात तरी होईल का? त्यामध्ये 9 जागा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महानगरपालिकेच्या याच्यातून किंवा नगरपालिकेमधून निवडून जाण्याच्या ज्या जागा आहेत त्या जवळपास 9 जागा आहेत आणि 12 जागा ज्या आहेत त्या राज्यपालांच्या नियुक्तीच्या जागा आहेत। खऱ्या अर्थानं राज्यपालांच्या ज्या 12 जागा भरायच्या त्याचा निर्णय देखील लवकर अपेक्षित आहे। अजित पवार गटाला किती जागा द्यायच्या, शिंदे गटाला किती जागा द्यायच्या आणि भाजपने किती जागा द्यायच्या याबाबत अजून कुठलंही गणित जे आहे ते ठरले नाहीये। साधारणतः जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावर अजूनही एकमत होताना दिसत नाही। राज्य विधिमंडळाच्या दृष्टीनं 2 अतिशय महत्वाच्या घटना या महिन्यात ज्या आहेत त्या घडत आहेत। खऱ्या अर्थानं राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या सभागृहाचं हे शतकोत्तरी वर्ष आहे आणि त्यातल्या त्यात पुढच्याच महिन्यामध्ये राज्याच्या विधिमंडळाचं नागपूरचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या विधान परिषदेच्या सभापतीचं पूर्णवेळ पद जे आहे ते या ठिकाणी रिक्त आहे आणि त्याची निवडणुकीच्या संदर्भातली कुठली घोषणा देखील या ठिकाणी झालेली नाहीये। सध्या ही निवडणुकीची कुठलीही घोषणा झाली नाहीये आणि हे पद जे आहे ते विधान परिषदेच्या सभापतीचं पद जे आहे ते उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे आहे। नीलम गोरे आता शिंदे गटात गेल्यामुळे या पदावर नक्की कोण येईल याबाबत अजूनही निर्णय जो आहे तो या ठिकाणी झाला नाही। आपण विधान परिषदेची जर रचना पाहिली तर साधारणतः 78 सदस्य जे आहेत ते विधान परिषदेमध्ये या ठिकाणी आहेत। त्यापैकी 66 सदस्य जे आहेत ते आता सध्या सभागृहात आहेत। त्या या 66 मध्ये आपण जर पाहिलं तर सर्वाधिक सदस्य जे आहेत ते भाजपाचे जवळपास 22 सदस्य जे आहेत ते भाजपाचे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 7 सदस्य आहेत, शरद पवार गटाचे 2 सदस्य, शिंदे गटाचे 2 सदस्य, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 7 सदस्य। अशा आपण जर ही सदस्यांची संख्या पाहिली तर आता महायुतीची म्हणजेच भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं बहुमत आहे। त्यामुळे या गटाचा सभापती होणं आता कुठेही त्याला अडचण येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अजूनही भाजपानं किंवा शिंदे गटानं किंवा अजित पवार गटानं सभापती कोण असावा याविषयी दावा जो आहे तो अजून केलेला नाहीये। त्यामुळे सभापतीची निवड जी आहे ती या अधिवेशनात तरी होईल का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। जर आपण पाहिलं तर साधारणतः ज्या 21 जागा रिक्त आहेत त्यामध्ये 9 जागा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महानगरपालिकेच्या याच्यातून किंवा नगरपालिकेमधून निवडून जाण्याच्या ज्या जागा आहेत त्या जवळपास 9 जागा आहेत आणि 12 जागा ज्या आहेत त्या राज्यपालांच्या नियुक्तीच्या जागा आहेत। खऱ्या अर्थानं राज्यपालांच्या ज्या 12 जागा भरायच्या त्याचा निर्णय देखील लवकर अपेक्षित आहे। पण अजित पवार गटाला किती जागा द्यायच्या, शिंदे गटाला किती जागा द्यायच्या आणि भाजपने किती जागा द्यायच्या याबाबत अजून कुठलंही गणित जे आहे ते ठरले नाहीये। साधारणतः जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावर अजूनही एकमत होताना दिसत नाही। त्यामुळे त्या 12 जागा देखील भरणं बाकी आहे। त्यामुळे या 12 जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 9 जागा अशा एकूण 21 जागा भरल्यानंतर विधान परिषदेच्या सभापतींची निवड जी आहे ती या ठिकाणी केली जाईल का हा देखील प्रश्न आहे। जर तशी निवड करायची असेल तर त्या ठिकाणी देखील भाजपाची आणि महायुतीच्या घटक पक्षांची म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि शिंदे गट या दोघांचा शिवसेना या दोघांची जर आपण बेरीज केली तर तिथे देखील सभापती जो आहे तो भाजपाचा ज्या ठिकाणी होईल। पण भाजपाकडून अजून कुठल्याही पद्धतीनं घोषणा जी आहे ती या ठिकाणी केली जात नाहीये। आणि आपण जर दुसऱ्याच बाजूला पाहिलं तर विरोधकांकडनं देखील म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल या कोणाकडूनही अजून सभापती कोण असावा किंवा सभापतीची निवड जी आहे ती कधी घेण्यात यावी या संदर्भातली मागणी जी आहे ती अजूनही होताना दिसत नाहीये। त्यामुळे पूर्णवेळ सभापती भाजपा देईल का किंवा नीलम गोरे यांच्याकडे ही जबाबदारी जी आहे ती देण्यात येईल का या संदर्भातली देखील अतिशय महत्वाची बाब जी आहे ते नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी अपेक्षित वाटते। खऱ्या अर्थानं जर नीलम गोरे या जर सभापती असतील तर त्या शिंदे गटाच्या वतीनं म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं या ठिकाणी सभापतीपदी आहेत का अजित पवार यांना देखील या ठिकाणी सभापतीपदी रामराजे निंबाळकर यांची वर्णी लावून घ्यायची आहे का, भाजप हे त्यांना काही मदत करणार आहे का, तसं आश्वासन दिलं आहे का, या सगळ्या बाबी किंवा भाजपाकडून
कुणी आणखी कारण त्यांच्याकडे जे ज्येष्ठ सदस्य आहेत त्या सदस्यांपैकी एका सदस्याची वर्णी जी आहे ती सभापतीपदी या ठिकाणी लावू शकतात का, या सगळ्या गोष्टींकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे 77 वर्षांमध्ये तरी विधान परिषदेचा पूर्णवेळ सभापती या अधिवेशनात मिळेल का, हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होत आहे.